आणि आशुतोष गोवारीकर यांनी तो चित्रपट डिरेक्ट केला होता. त्यांचं जे सेटचं जे ग्रँड्युअर आणि ओव्हरऑलच तो एक लार्जर दॅन लाईफ चित्रपट होता. त्यामुळे खूप काम करायला मजा आली. एक्स्ट्रीम प्रोफेशनलिझम, कॉल टाइम आणि शूटची वेळ त्या वेळेला सुरू मला व्हायची. वेळ नाही मिळणार असं मला वाटतंय. मला एका वेळेस अनेक गोष्टी करता नाही येत, म्हणजे मला मल्टीटास्किंगचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तर मला एका वेळेस एक प्रोजेक्ट घेऊन त्याच्यावर मेहनत करून त्याला पूर्णपणे न्याय द्यायला आवडतो. मूवी मध्ये जो केस क्रमांक जो आहे तो किती आहे? 34,838. येस. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि एक नवा कोरा चित्रपट प्रेमाची गोष्ट 2 हा 21 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि आता माझ्यासोबत या सिनेमाची स्टारकास्ट आहे. ललित आहे, रुचा आहे आणि रिद्धिमा. हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? एकदम झकास आणि एनर्जी excited. एनर्जी दाखवा, एनर्जी. एकदम एक्साइटेड. सो कसं झालं होतं शूट आणि एकंदरीत अनुभव कसा होता त्याच्याबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? शूट जसं मला वाटतं की प्रत्येक सिनेमाचं होतं तसंच या सिनेमाचं सुद्धा खूपच चांगलं झालं होतं. कारण प्रत्येक जण एका चांगल्या इंटेन्शननेच येतो सिनेमा बनवण्यासाठी की आपल्याला एक चांगला सिनेमा बनवायचा आहे. पण त्यातली जी माणसं आहेत, जी असोसिएट असतात त्या प्रोजेक्ट बरोबर, त्यांच्यामुळे तो सिनेमा वेगळा होतो आणि स्पेशल होतो. तर ह्या सिनेमाशी जोडलेली जी काही माणसं आहेत, ह्या दोन सुंदर आणि एवढ्या सिन्सिअर नायिका आहेत, रुचा, रिधिमा, आमचे दिग्दर्शक सतीश राजवाडे सर, अभिजित गुरु ज्याने डायलॉग्स लिहिलेले आहेत, आमचे डीओपी प्रसाद बेंडे आणि आमची बाकी सगळी टेक्निकल टीम, आमचे बाकीचे सगळे को ऍक्टर स्वप्नील जोशी, भाऊ कदम, या सगळ्यांमुळे हा सिनेमा हे एक वेगळं रसायन होतं. आपण जसा एखादा पदार्थ बनवतो कुठला पण, जेव्हा त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स आपण थोडेसे बदलले की त्याच्यानंतर त्या पदार्थाची चव बदलते. तसं आहे की ह्या पदार्थामध्ये हे जे काही आम्ही जेवण बनवलंय त्याच्यामध्ये ह्या सगळ्या इंटरेस्टिंग असे आम्ही माल मसाला आम्ही टाकलेला आहे. आणि खूपच सुंदर अनुभव होता शूटिंग करायचा. आम्ही खूप वेगवेगळ्या ठिकाणी खूप जास्त लोकेशन्स होते, व्हीएफएक्सचं खूप काम होतं, त्याच्यामुळे आम्ही ग्रीन स्क्रीनवर पण शूट केलंय. तर असा एकंदरीत मला वाटते की आम्हाला शूटिंग करताना जेवढी मजा आली आहे, मला वाटतं प्रेक्षकांना हा सिनेमा बघताना त्याच्यात दुप्पट तिप्पट मजा येणार आहे. रुचा, तू काय सांगशील, कसा होता ओव्हरऑल अनुभव तुझा? एवढी अमेझिंग स्टारकास्ट आहे. ललित आहे, रिधिमा आहे, ह्या मूवीमध्ये स्वप्नील सर आहेत, भाऊ सर आहेत, अविनाश नारकर, रमाकांत दायमा, प्रसाद बर्वे आणि सतीश सरांचं दिग्दर्शन, आमचे जे डीओपी आहेत प्रसाद भेंडे, डायलॉग्स आणि म्हणजे संवाद आणि पटकथा अभिजित गुरु यांनी लिहिली आहे. तर एवढी जेव्हा टॅलेंटेड लोक जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा तो चित्रपट तुम्हाला खूप देऊन जातो. तर माझ्यासाठी खूपच एनरिचिंग एक्सपिरियन्स होता. येस. रिधिमा, तू काय सांगशील, कसा होता तुझा अनुभव? अमेझिंग. माझी तर पहिली फिल्म हो. आणि सतीश सरांचं दिग्दर्शन लाभलं. ललित, रुचा, आय थिंक इट वॉज अ ड्रीम टीम आणि ड्रीम कम ट्रू. येस. मला तुमच्या केमिस्ट्री बद्दल जाणून घ्यायचंय. कसा आहे तुमचा बॉन्ड? आमचं एकतर वेगवेगळ्या याच्यामध्ये तसे काम होते. म्हणजे माझं रुचा बरोबर काम असताना, म्हणजे रुचाचं रिधिमा बरोबर जास्त काम नाहीये, पण माझं आणि रिधिमाचं आहे. पण त्यांचे कॅरेक्टर इतके इंटरेस्टिंग आहेत दोघांचे या सिनेमामध्ये. आणि ते पर्सनल, म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये ते दोन्ही खरं तर खूप अपोजिट आहेत. त्याच्यामुळे ते मी सायमल्टेनियसली, मला वाटतं की मी दोन म्हणजे 4 मुली होत्या खरं तर तिथे सेटवर, 2 मुलींच्या ऐवजी. कारण ही जेवढी शांत आणि अशी एकदम फोकस आहे ती, पण अशी एकदम शांत, अशी एकदम समजूतदार, आणि याच्यामध्ये अशी जी मुलगी दाखवली, पण ती खूप हाय ऑन एनर्जी आहे रिअल लाईफमध्ये. तर त्याच्यामुळे ते दोन्ही कॉन्ट्रास्ट मला बघायला मिळायचा जेव्हा कॅमेरा ऑन व्हायचा आणि कॅमेरा ऑफ व्हायचा तेव्हा. आणि सेम हिच्या बाबतीतही आहे की ही तशी खूप मस्तीखोर आहेच, जे मेरी पण आहे, पण ती तशी तिच्यामध्ये एक शांतता आहे किंवा तिचा एक ठहराव आहे तिच्यामध्ये पर्सनल लाईफमध्ये, जे मेरीमध्ये एक चुलबुली आणि अशी चंचल अशी दाखवली आहे. सो अगेन परत तेच होतं. त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग असं ते काय म्हणत कास्टिंग पण होतं, इक्वेशन होतं, आणि मी पहिल्यांदाच काम करत होतो या दोघांबरोबर.
आणि व्हायस वर्सा अर्थात. पण त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही एकमेकांना गेज करत असतात, ती एनर्जी एकमेकांबरोबर तुम्ही ती गेज करत असतात, तर ती एनर्जी सुद्धा पास ऑन होत असते आणि काहीतरी एक फ्रेश इक्वेशन तयार होत असतं. सो ते मला वाटतं की लोकांना बघायला खूप आवडेल. येस. रिधिमा, तू काय सांगशील, कसा होता ललित आणि रुच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव? अमेझिंग. आणि नेहमी इन एव्हरी प्रोजेक्ट जेव्हा आम्ही लोकांना भेटतो वी ऑलवेज टेक समथिंग फ्रॉम देम. आणि दोघींचं प्रोफेशनलिझम आणि पर्सनल बिहेवियर टुवर्ड्स मी इट हॅज रिअली इम्पॅक्टेड मी अँड आय एम व्हेरी हॅपी टू बी वर्किंग विथ देम. येस, तुझ्याचकडे येते पुन्हा. तुझा पहिलाच मराठी चित्रपट आहे. ललित जी भूमिका पार पडतोय ना आता, अशी ती फार कमाल आहे. म्हणजे ती अशी मस्त बसलीये. काय सांगशील, म्हणजे पहिलाच मराठी चित्रपट, काय वाटतंय? इव्हन मराठी इंडस्ट्री बद्दल तुला काय वाटतं तेही जाणून घ्यायला आवडेल. मराठी इंडस्ट्रीची मी नेहमी फॅन राहिली आहे. कॉन्टेंट इज किंग. मी नेहमी म्हणते जे स्क्रिप्ट्स मराठी सिनेमा इज प्रेझेंटिंग दी ऑडियन्सेस विथ, आय थिंक इट इज अमेझिंग. आणि गेटिंग द रिअल ऑपॉर्च्युनिटी टू बी एबल टू ॲक्ट इन मराठी सिनेमा. माझी आजी खूप खुश आहे, येस. बाबा खूप खुश आहे. माझ्याकडे दिवाळी स्टार्ट झाली आहे. माझी पहिली फिल्म ॲक्च्युली इन माय लाईफ, दिस इज माय फर्स्ट फिल्म आणि इट इज फॉर मराठी सिनेमा. सो कुडंट हॅव आस्क्ड फॉर अ बेटर डेब्यू. येस, म्हणजे पुन्हा पुन्हा काम करायला तुला नक्कीच पुन्हा आवडेल. पुन्हा ये ना पुन्हा गाणं ये आठवलं. ना पुन्हा. येस. येणार, पुन्हा येणार. रुच्या, तुझ्याकडे येते. लहानपणापासून तुझी सुरुवात आहे ऍक्टिंगची. काय सांगशील त्याच्याबद्दल? जोधा अकबर मध्ये छोटी ऐश्वर्याची भूमिका साकारलीस. म्हणजे बऱ्यापैकी जण माहित असेल की नाही माहित नाही, कारण तू खूप लहान होतीस तेव्हा, वेगळी दिसत होतीस, आता वेगळी. काय सांगशील? तो खूपच सुंदर अनुभव होता. लहानपणी काम करायची एक तर संधी मिळणं ही खूप तुमच्यासाठी लहान असताना ते एक वेगळंच, कारण तुम्ही नॉर्मल शाळेत जात असता, तुमचा रेग्युलर अभ्यास सुरू असतो. हा एक खूप वेगळा अनुभव होता. आणि आशुतोष गोवारेकर यांनी तो चित्रपट डिरेक्ट केला होता. त्यांचं जे सेटचं जे ग्रँड्युअर आणि ओव्हरऑलच तो एक लार्जर दॅन लाईफ चित्रपट होता. त्यामुळे खूप काम करायला मजा आली. एक्स्ट्रीम प्रोफेशनलिझम, कॉल टाईम आणि शूटची वेळ त्याच्या त्या वेळेला सुरू व्हायची. त्यांच्याकडनं त्यांनी जे सिनेमे डिरेक्ट केलेले आहेत, लगान जितका मोठा सिनेमा डिरेक्ट केलाय, तर त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळणं हे माझ्यासाठी खूप मला खूप देऊन गेलं. आणि मी अजूनही 2 चित्रपट लहानपणी केलेले आहेत. एक अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलाय, एक अजनबी. आणि माझा पहिला चित्रपट होता मैं ऐसा ही हूं, जो अजय देवगण यांच्याबरोबर मी 7च वर्षाची होते. तर तुम्ही जेव्हा लहानपणी, ते तुमच्यासाठी खूपच सगळं नवीन असतं. पण माझ्या मते तिथे कुठेतरी माझी जी रुची आहे या ऍक्टिंग टुवर्ड्सची, ती कुठेतरी त्याचा पाया बांधला गेला. आणि तेच माझं जे प्रेम आहे अभिनयावर, ते मला कुठेतरी, ते स्वप्न कुठेतरी मला पाणी, जो मागच्या वर्षी रिलीज झाला, आणि हा चित्रपट, ह्या चित्रपटातून पूर्ण करण्याची संधी मिळाली. मस्तच. ललित, तुझ्याकडे येते आता. बॅक टू बॅक कमाल चित्रपट देतोयस. तुला स्वतःला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. एकतर सिनेमा लोकांसाठी आपण जेव्हा काहीतरी घेऊन येतो आणि लोकांचं त्याच्यावर प्रेम मिळतं आपल्याला, ज्या पद्धतीने लोक रिॲक्ट होत आहेत, रिस्पॉन्स मिळतोय आम्हाला, तो खूपच भारावून टाकणार आहे, ओव्हरवेल्म करणार आहे. आणि असेच वेगवेगळे सिनेमे मी दरवेळेस घेऊन येईन, हीच माझी अपेक्षा. आणि लोकांनीही त्याच्यावर प्रेम करत राहावं, ही माझी अपेक्षा लोकांकडून आहे. तर ह्या वेळेस पण मी एक वेगळा चित्रपट घेऊन आलोय. तर आता माझी अपेक्षा की लोकांनी हा बघावा आणि त्यांना आवडेल याची मला खात्री आहे. येस. खरं तर सतीश राजवाडे सर दिग्दर्शक आहेत आणि त्यांनी आजपर्यंत अनेक कमाल चित्रपट केलेत. सो त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा जेव्हा वाटायला येतो, तेव्हा एक काय भावना असते? त्याच्याबद्दल तुम्ही तिघही काय सांगाल? मला खूपच असं वाटतं ना की आपण जे काही करत आलेलो आहे ते काहीतरी चांगलं करत आलेलो आहे, योग्य करत आलोय, म्हणून आपल्याकडे ही संधी आली असं वाटतं. सतीश सरांनी जे आतापर्यंत सिनेमे केलेले आहेत
ते त्यातली पात्र, त्यातली गाणी ही नेहमीच अजरामर झालेली आहेत. आत्तापर्यंत ती लोकांच्या लक्षात आहेत. त्याच्यातली गाणी असतील, कॅरेक्टर्स असतील, त्यातले संवाद असतील. त्याच्यामुळे असं काहीतरी आयकॉनिक करायला मिळणं त्यांच्याबरोबर, आणि तेही इतक्या वर्षांनंतर सिनेमा करतात, त्याच्यामुळे हे कुठेतरी मनाला चांगलं वाटणारं, सुखद वाटणारं अशीच भावना आहे. येस. रिधिमा? ललित इज राईट, कारण की सर हॅज चोजन अस फॉर हिज प्रोजेक्ट, म्हणजे काहीतरी करेक्ट आम्ही पण करत असणार असं एक कॉन्फिडन्स येतं आमच्यात. आणि टू बी एबल टू पोर्ट्रे व्हॉट ही इज एनविजनिंग इज अ चॅलेंज, अँड टू ओव्हरकम इट इज व्हॉट वी लुक्ड आफ्टर. तुझ्याकडे ही भूमिका नेमकी कशी आली आहे? त्याच्या मागची काय स्टोरी वगैरे आहे? हा, स्टोरी आहे ना. ऍक्च्युली मी त्यांना सोशली कुठेतरी भेटले होते एकदा, आणि मला ऍक्च्युली कोणी सांगितलं नाही की सतीश सर म्हणजे सतीश सर. मी त्यांचं नाव ऐकलं होतं पण कधी त्यांचं फेस बघितलं नव्हतं. तर आय वॉज व्हेरी बिईंग माय सेल्फ, लाईक हाऊ ललित सेड की मी थोडी इन रिअल लाईफ जरा माझी पर्सनॅलिटी हायपर आहे. मी बोलण्यात एकदम असं फाटफाट बोलते. आणि जेव्हा मला कॉल आलं फॉर दी ऑडिशन फ्रॉम रोहन्स एंड, अँड आय सॉ सतीश सर, आय एम लाईक ओ माय गॉड सर. तर मी असं गप्प बसले एकदम. आय वॉज व्हेरी पॉइज्ड अँड क्वायट आणि काम. तर सतीश सर बोलले की आय नो तू कशी आहेस, आता एकदम असं घाबरून बसू नकोस, जशी तू आहे मला माहिती आहे, आणि आय हॅव सिलेक्टेड यू फॉर द रोल ऑफ प्रिया. तुझं ना, मी तो सिरियल बघायची, बहू हमारी रजनीकांत. मला ना आता तुझ्याकडे बघून असंच वाटते की तू तशीच आहेस, म्हणजे अशी रोबोट सारखी. हो, दॅट इज सच अ बिग कॉम्प्लिमेंट, थँक्यू. जर कोणताही कॅरेक्टर तुमचं सेकंड स्किन बनून जातं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की युअर डुईंग इट करेक्ट. So that's what had happened during Rajnikant. And ouch, see, I told you it's not happening now. पण होणार, कारण की एक जो ठहराव प्रियामध्ये आहे ते मला माझ्यात हवं आहे, आणि आय एम गोइंग टू ट्राय अँड इम्बाइब इट ॲज मच एज पॉसिबल. येस. रुचा, तुझा कसा होता सतीश सर दिग्दर्शित जेव्हा सिनेमा वाटायला येतो तेव्हा काय भावना होती? आपण त्यांचं काम बघत आलोय, आणि त्यांची जी ट्रॅजेक्टरी आहे त्यांच्या करिअरची, प्रत्येक सिनेमामधनं किंवा कुठल्याही त्यांच्या कामातनं त्यांचं त्याच्यात एक स्पेशल टच असतं, आणि तेच त्या गोष्टीला खास बनवतं. मी त्यांच्या कामाची खूप मोठी फॅन होतेच आधीपासून, लहानपणापासून, किंवा आपण जे त्यांचं काम बघत आलोय. त्यांच्याबरोबर काम करायची संधी दुसऱ्याच चित्रपटात मिळणं ही माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट होती. म्हणजे आपण कुठेतरी ते अट्रॅक्ट करत असतो, पण एकदम दुसऱ्या चित्रपटातच ती संधी मिळेल, हे माझी एक्साइटमेंट लेवल एकदम वाढली खूप. आणि ते इतके हुशार आहेत प्रत्येकच बाबतीत. त्यांचा जो आवाका आहे, जे अंडरस्टँडिंग आहे सिनेमाबद्दलचं, सिनेमा विश्वाचं, ते इतकं कमालीचं आहे की त्यांनी मला खूप दिलं, आणि मला त्याच्यातनं खूप शिकायला मिळालं ॲज अन ऍक्टर. येस. आणि स्वप्नील जोशी, भाऊ कदम सुद्धा या चित्रपटात आहेत. सो तुझा त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? कारण त्यांची कॉमेडीची, भाऊ कदम यांची जो टायमिंग आहे कॉमेडीचा तो अप्रतिम आहे. त्याच्याबद्दल तू काय सांगशील? तुम्हाला आता तुम्ही म्हणताय त्याच्यामध्येच खरं तर उत्तर आहे. तुम्हाला सगळं माहितीच आहे खरं तर तसाच होता माझा अनुभव. खूपच सुंदर होता. मी पहिल्यांदाच काम करत होतो त्यांच्याबरोबर, तर त्यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी होत्या. त्यांचा ईज मला वाटतंय की मी नेहमी लक्षात ठेवीन काम करण्याचा, की ज्या पद्धतीने ते वावरत होते किंवा वाक्यांबरोबरही ते खेळत होते, ते लक्षात ठेवण्यासारखं आणि शिकण्यासारखं. येस. रुचा, मी तुझ्याकडे येते. ओला सांजवेळी हे जे गाणं आहे, त्या गाण्यामध्ये बाईक राईड वगैरे आम्हाला दिसतेय. सो त्याच्या मागचा धमाल किस्सा किंवा कसा होता तो अनुभव? आम्ही खूप मजा करत करत ते गाणं शूट केलंय, आणि तीच मजा माझ्या मते ट्रान्सलेट झाली आहे पडद्यावर. आम्ही ऍक्च्युली रोड ट्रिप सरचं ते गाणं आहे, आणि आम्ही तसंच मजा करत करत आम्हाला दोघांनाही बाईक राईड्स खूप आवडतात, त्यामुळे आम्ही ते वेगवेगळ्या लोकेशन्सवर, सनसेटचं एक तुम्हाला दिसेल त्याच्यात चित्र, ते आमच्यासाठी खूपच खास होतं. आणि वेगवेगळ्या लोकेशन्समध्ये आम्ही जे इतके सुंदर शोधून काढले टीमने, तर खूप मजा आली. पण आमच्याकडे तेव्हा ऍक्च्युली गाणं नव्हतं, त्यामुळे आम्ही कम्प्लिटली सतीश सरांच्या गायडन्सवर ते गाणं शूट केलंय. पण ते गाणं जितकं फ्रेश आहे ते मॅच होतं त्या जे चित्रीकरण आहे त्या गाण्याचं, त्यामुळे मजा आली, खूप मजा आली. काय सांगशील? हेच सांगायची, म्हणजे काहीच वेगळं नाहीये त्याच्यामध्ये, की छान गाणं आलंय वाट्याला. सो आय एम हॅपी.
मला तुला एक वेगळा प्रश्न विचारायचा वाटतोय की तू मालिका केलेलीस जुळून येते रेशीम गाठी, आता कंटिन्यू बॅक टू बॅक कमाल मूवी देतोयस, तर पुन्हा तुझ्या वाट्याला जेव्हा मालिका येईल तर तू करशील का, म्हणजे असा प्रश्न. मला वेळ नाही मिळणार असं मला वाटतंय. मला एका वेळेस अनेक गोष्टी करता नाहीयेत, म्हणजे मला मल्टीटास्किंगचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तर मला एका वेळेस एक प्रोजेक्ट घेऊन त्याच्यावर मेहनत करून त्याला पूर्णपणे न्याय द्यायला आवडतो. आणि मालिकांचं मी जे काम केलेलं आहे ते मला माहिती आहे की त्याला किती वेळ लागतो. सो त्यातनं परत आत्ता सिनेमासाठी परत वेळ काढणं हे मला वाटत नाही की मी आता मॅनेज करू शकेन. पण जेव्हा कधी असं काही मला वाटेल, माझ्याकडे वेळ असेल आणि जर काही एखादी संधी आली, काही लिमिटेड सिरीजचं काहीतरी आलं, तर मला नक्कीच करायला आवडेल. येस. तुमच्या मते प्रेमाची गोष्ट म्हणजे काय, एका शब्दात काय सांगाल तुम्ही तिघही? एंटरटेनमेंट. डबल एंटरटेनमेंट. मॅजिक. येस. आता एक छोटासा गेम तिघांसोबतही. पोस्टर, टीजर आणि ट्रेलर याच्याशी रिलेटेड आहे. आता असं समजा की आमची परीक्षा सुरू झाली आहे आणि आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रश्नाचं उत्तर माहिती आहे हिला. हा, विचार. परीक्षा आहे, हा पास व्हायचंय तिघांनाही. आता मी बोलून आता मी जर का चुकले ना. सिनेमाच्या ट्रेलरला युट्यूबला किती व्ह्यूज आहेत? सिनेमाच्या ट्रेलरला येस. 1.3 मिलियन. येस. मग चित्रपटाचा टीजर किती मिनिटांचा आहे? गेस करू आय थिंक 2 minutes 46 seconds. टीजर. Oh, teaser. Teaser. मी ट्रेलर ऐकलं. सॉरी टीजर. ललित. मला वेळेचं भानच नाही राहत. ते बघत असताना कळतच नाही किती वेळ गेलाय. तुक्का म्हणजे काहीतरी म्हणजे एक अंदाज. 1 minute 37 seconds. थोडीशी जवळ आली आहेस. जवळ आहे Yes. रिअली. 42 42. येस. आता तर पूर्णच जवळ आहे. 1 मिनिटाचं 43. येस. नॉट बॅड. ललित सगळी उत्तरं रुचा, रिधिमा. अरे मी आता घेऊन गेलो ना 43 पर्यंत. हो. ट्रेलरच्या शेवटी कोणाचा डायलॉग आहे आणि तो कोणता आहे? माझा आहे. कोणता आहे? तो डायलॉग असा आहे की एक वेळ बायको मैत्रीण होऊ शकते, पण मैत्रीण बायको होणं नो सर. नो सर. टीजरची सुरुवात कोणाच्या डायलॉग पासून होतीये? मला वाटतं स्वप्नील स्वप्नील. जोशी. कोणता डायलॉग आहे आठवतो? कोणता? माणूस कर्म स्वतः करतो पण दोष मात्र नशिबा आणि देवाला देतो. मूवी मध्ये जो केस क्रमांक जो आहे तो किती आहे? 34,838. येस. ती पास होतीये, तुम्ही फेल होताय. आता 2 याची उत्तरे मी दिली पाहिजे म्हणजे. आणि टीजरचं पण ऍक्च्युली त्याच्यामुळेच मी 43 पर्यंत. ते कसं असतं माहितीये ना, रोल नंबर मागे मागे असतात ना, तशी उत्तरं तुम्ही देताय. पण तसंच आहे. ह्याच्यामध्ये ट्रेलरमध्ये मुलगी बघण्याचा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये रुचाने कोणत्या रंगाचा कुर्ता वेअर केलाय? रुचालाच आता पिंक नाही, पर्पल. अभ्यास दिसतो ना, तसंच आहे. मरून रंगाचा कुर्ता. त्यालाच पर्पल म्हणतो. नाही, तो असा वांगी कलरचा आहे. बरोबर. वा. ललितच्या मते मरून तर नाहीये तो. हा, तो मरून नाहीये, तो बरोबर म्हणतो, तो पर्पलच आहे. पर्पल आहे. वांगी कलर. हा हा, असा वांगी कलर आहे. पर्पल. वा वा वा, मस्त मस्त मस्त, कमाल. ये ना पुन्हा गाण्यामध्ये तुझा आणि रिधिमाचा जो डान्स आहे, म्हणजे चंद्राच्या इथे जी तुमची डान्स स्टेप आहे ना, त्याच्यामध्ये लाईटचे किती पोल आहेत? 6 आहेत. 4 दिसतायत, 6 लावले होते. आम्ही शूट केलेलं आहे ते, VFX मधलं आहे ते. वाव. 4 दिसतायत तिथे कॉपी तुम्हाला. करून पास झालेला विद्यार्थी. ट्रेलर मध्ये रिधिमाने ग्रीन कलरचा कुर्ती वेअर केलाय, त्याच्यावरती कोणत्या रंगाचा स्कार्फ घेतलाय? मला लक्षात. पिंक. तुला लक्षात आहे म्हणजे तू वेगळी नाही, आपल्याला उत्तर द्यायचे सगळ्यांना. रिधिमा तूच कुर्ता घातलेला. क्रीम कलरचा आहे ना, क्रीम कलरचा आहे, त्याच्यावर असं टेक्स्चर. ग्रे होतं.
म्हणजे थोडासा असा ग्रेश क्रीम मिक्स हा, होता. हा, हा. रुचा वी आर करेक्ट, डोंट वरी. मिक्स बरोबर. काय तरी बरोबर, आम्ही जिंकतोय. आम्ही आमची team आहे. टीम आहे ही आता. मला काहीच नाहीये. आता शेवटचा प्रश्न सोपा आहे. प्रेमाची गोष्ट 2 हा 21 चित्रपट ऑक्टोबरला येतोय आता. आता मी ब्लँक. येस, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? जाता जाता आमच्या सिनेमाला नक्की या. 21 ऑक्टोबरला रिलीज होतोय प्रेमाची गोष्ट दिवाळीमध्ये. आणि मला वाटतं दिवाळीसारखा एवढा सुंदर सण जो आपण आनंदाने साजरा करतो आपल्या लोकांबरोबर, तर आपल्याच लोकांबरोबर या थिएटरमध्ये गर्दी करा आणि आमचा सिनेमा बघा आणि आमच्यावर प्रेम करा. थँक्यू. रिधिमा? एव्हरीथिंग दॅट ललित जस्ट सेड. आणि थिएटर्समध्ये भेटूया. मम